दूर दिसणारे उजेडाचे इमले या बेड्यावरच्या दारिद्र्याला डिवचत असे. भाकरीच्या चंद्राभोवती आयुष्य फिरत काही लोक जगले. काही मरण येत नाही म्हणून, तर काही मरणाला मारत जगले. भुकेतून आलेल्या वैफल्यातही काही पुरून उरले. आता हेच पारधी भूक भागविण्यासाठी कलंकित व्यवसायाला नकार देत परिश्रमाला शरण जाऊ लागले. जातीवाचक काळोख्यातून उजेडाच्या उत्सवाकडे वळू लागले. कुरूपतेला हरवून सौंदर्य प्रस्थापित करू लागले. पारधी शब्द जरी उच्चारला तरी गुन्हेगारीचा शिक्का मारल्यासारखं चित्र आजही समाजात दिसून येतं. पिढ्यानपिढ्या लागलेला हा कलंक पुसण्यासाठी पारधी समाज धडपड करतोय. पारधी या शब्दाचे मूळ पारध हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ शिकार करणे असा होतो. पारधी हा शिकार करणारा फाशांच्या मदतीने वन्यजीव पशुपक्षी पकडणाऱ्या विशिष्ट मानव समूहाला उद्देशून वापरला आहे. पारधी स्वतःला राणा प्रतापाचे वंशज मानतात. ते स्वतः विंध्य आणि सातपुडा पर्वतातील रहिवाशी मानतात. त्यावरून राजपुताना म्हणजेच राजस्थान प्रांतातील मेवाडचे असल्याचे ते सांगतात. असंही म्हणतात की हल्दीघाटी युद्धात महाराणा प्रताप यांच्या बाजूनं पारधी समाज लढत होता. त्या युद्धात राणा प्रताप यांचा पराभव झाल्याने पारधी सैरभैर झालेत. त्यामुळे शत्रूंच्या भीतीपोटी अनेक स्वाभिमानी टोळ्यांनी राजस्थानकडून गुजरात आणि इतर राज्यात पलायन केले. मात्र प्रस्थापितांनी पारध्यांना आश्रय न दिल्यानं रानावनात भटकंती करून उपजीविका करावी लागली. तेव्हापासून ते आजही आजतागायत तीच परिस्थिती आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. पारधी समाज ही प्रामुख्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात वास्तव्य करते. ती विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रात पारधी समाजाला फासे पारधी, टाकणकार, टाकिया अशा विविध नावांनी ओळखले जाते. नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पारधी समुदाय आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एकूण 42 पारधी बेडे आहेत. यामध्ये उमरेड तालुक्यात 8, भिवापूर 3, हिंगणा 10, कळमेश्वर 6, काटोल 10, नागपूर शहर 4, नागपूर ग्रामीण 3, सावनेर 1 आणि नरखेड तालुक्यात 3 बेड्यांचा समावेश आहे. या सर्व 42 बेड्यांची एकूण लोकसंख्या 4031 इतकी आहे. यातील बहुतांश पारधी बेडे दुर्गम भागात आहेत. बेड्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शिक्षणाची सोय नाही आणि विजेचे खांब नाही. मालकी हक्काची जमीन नाही, तसेच जात प्रमाणपत्र देखील नाही. त्यामुळे पारधी बेड्यांवरील नागरिक विकासापासून दूर लोटला गेला आहे. मात्र या सर्व बेड्यांवर प्रकल्प अधिकारी श्री नितीन इसोकर यांनी प्रत्यक्ष भेटी देत पारधी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाणी आणि इलेक्ट्रिसिटी तुम्हाला या एका महिन्यामध्ये तुम्हाला देण्याचं मी आश्वासन देतो. एका महिन्यामध्ये तुम्हाला हे 2 गोष्टी आहेत. त्यांच्याशी संवाद साधत विश्वास निर्माण केला आणि विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अनेक तरतुदी देखील केल्या. ज्याचा परिणाम म्हणजे
काही पारधी बेडे आज विकासाच्या मार्गावर आहेत. मी नितीन इसोकर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर. पारधी ह्या समाजामध्ये मुख्यत्वे त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे, हे डॉक्युमेंट्स तयार करणं हे खूप मोठी कठीण काम होतं. तर हे कठीण काम आम्ही राजस्व अभियान राबवून ते करण्याचा प्रयत्न केलेला. यामध्ये आम्हाला सर्व जे गट विकास अधिकारी आहे, तहसीलदार आहे, SDO आहे, यांचे आम्हाला खूप सहकार्य लाभले. त्यांनी या राजस्व अभियानाला आम्हाला सहकार्य केले. त्यामध्ये आम्ही रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड यासारखे वेगवेगळे कार्ड त्यांना उपलब्ध करून दिले. त्याचा फायदा पारधी समाजाला झाला. हा पारधी समाज पूर्वी यांना कार्ड दिले जात नव्हते. जमिनीचे पट्टे पण उपलब्ध करून दिले आणि त्या जमिनीच्या पट्ट्याचा त्यांना राहण्यासाठी व्यवस्था, त्यांच्या शेतीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. तर त्यामधून आम्ही नागपूर जो पॅटर्न आहे हा खूप प्रसिद्ध झालेला आहे. नागपूर ह्या पॅटर्नमुळे पूर्ण राज्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा जे पारधी समाजाचा संबंधित जो विकास झालेला आहे तो विकास पूर्ण राज्यामध्ये नागपूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो. पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता आदिवासी विकास विभागाअंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. एकात्मिक आदिवासी विभाग नागपूर यांच्या वतीनं जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत प्रकल्प अधिकारी श्री नितीन इसोकर यांच्या मार्गदर्शनाने अनेक कामं मंजूर झाली आहेत. अनेक पारधी बेड्यांवर सिमेंट रस्ते, भूमिगत नाली, समाज भवन बांधकाम, सार्वजनिक स्वच्छतागृह, रस्ता बांधकाम, सोलार हायमास्ट लाईट यासारखे पायाभूत कामं पूर्णत्वास आली आहेत. तर जोड व्यवसायासाठी 50,000 रुपये प्रति लाभार्थ्याला अर्थसहाय्य करून शेळी पालनासाठी जवळपास 1,10,00,000 इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच चांपा, राजूवाडी, शेषनगर, गोंडखैरी, मसखापरा, खानगाव, डोंगरगाव या 7 पारधी बेड्यांवर 84 लक्ष रुपये खर्चून हेल्थ ATM बसवण्यात आले. याशिवाय जवळपास 15 पारधी बेड्यांवर आउटडोअर जिमसाठी साहित्य देखील उपलब्ध करून दिले आहे. माझं नाव सर्जेराव गोविंदा पवार, गाव शेषनगर, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर. आदिवासी भवनमधून आम्ही बऱ्याचशा योजना उचलल्या. आता तेव्हा आमच्याकडचं तो सोनू घोराम तोही मेंबर राहिला, मी सरपंच राहिलो. हो, मग केशी करायच्या, पाईप, गाई, बकऱ्या अशा पुऱ्याच योजना आम्ही उचलत गेलो. बऱ्याचशा योजना उचलल्या आदिवासी बरोबर. पारधी समाज हा भटकंती करणारा समाज असल्याने शिक्षणाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. नागपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. पारधी समाजातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना समुपदेशन करून शैक्षणिक प्रवाहात आणण्याकरिता निधीची तरतूद करून अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. प्रकल्प अधिकारी श्री नितीन इसोकर यांच्या संकल्पनेतून आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी पारधी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील संपूर्ण पारधी बेड्यांवर क्रांतिकारी समशेर सिंह पारधी शिक्षण जागर यात्रा काढण्यात आली. पारधी समाजातील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावी, दर्जेदार शिक्षण मिळावं, पालकांना शिक्षणाचं महत्त्व कळावं, बालविवाह, लग्न आणि स्थलांतर याविषयी जनजागृती या शिक्षण जागर यात्रेतून करण्यात आली. या शिक्षण जागर यात्रेतून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश देण्यास मोठी मदत झाली. आदिवासी पारधी विकास परिषद व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्या समन्वयाने आज नागपूर जिल्ह्यात 42 पारधी बेड्यावर पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी क्रांतीवीर शमशेरसिंग पारधी शिक्षण जागर यात्रेचं आयोजन केलं. त्या यात्रेच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर गावागावात बेड्यावर क्रांतीवीर शमशेरसिंग पारधी शिक्षण जागर यात्रा काढण्यात आली. यावेळी नागपूर जिल्ह्यातील IAS IPS अधिकारी यांनी
त्या क्रांतीवीर शमशेरसिंग पारधी शिक्षण जागर यात्रेला उपस्थिती दर्शवली व शाराबाह्य विद्यार्थी जे पारधी समाजाचे आहे त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, शिक्षणाच्या कुठेतरी प्रवाहात आणलं आणि पारधी समाजाच्या जे बेड्यावर स्वातंत्र्य कार्यानंतरही आजही मूलभूत सुविधा पुरवल्या गेल्या नव्हत्या, त्याकरिता आदिवासी पारधी विकास परिषद जिल्हाध्यक्ष नागपूर या नात्याने मी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी महोदय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी नागपूर आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तत्कालीन माननीय रवींद्र ठाकरे सर यांची भेट घेतली व पारधी समाजाच्या विविध विकास कामाकरता त्यांना विनंती केली की पारधी विकास फंडाअंतर्गत पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण विविध योजना राबवाव्या. आज नागपूर जिल्ह्यामध्ये पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं मोठं योगदान जर असेल तर माननीय नितीन इसोकर साहेब व आदिवासी विकास परिषदच्या पुढाकाराने आज नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहेत. याचं मोठं श्रेय एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय नागपूर यांना जात आहेत. अनेक पारधी बेड्यांवरील नागरिक भटकंती करत असल्याने त्यांच्याकडे शासकीय योजनांसाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे शासकीय योजनांच्या लाभापासून अनेक नागरिक वंचित राहत होते. त्यासाठी नागपूर एकात्मिक विकास विभागानं पारधी बेड्यांवर राजस्व अभियान राबवलं. या माध्यमातून नागरिकांना तात्काळ जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळकरी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, मतदान कार्ड, श्रमिक कार्ड, आयुष्यमान कार्ड यासारखे अनेक प्रमाणपत्र प्राप्त झाले. नागपूर एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या राजस्व अभियानातून हजारो नागरिकांना लाभ झाल्याने पारधी विकासाचं नागपूर पॅटर्न राज्यभरात प्रसिद्ध झालं. आज अनेक जिल्ह्यात नागपूर पॅटर्न राबविण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या नागपूर पॅटर्नचे उत्तम उदाहरण म्हणजे चांपा आणि शेषनगर हे 2 पारधी बेडे. पुराण्या वस्तीमध्ये आम्ही एवढ्या चिखलामध्ये पाण्याला जात होतो. पाणी भरायला जायचे तो खालतं परून जायचे. चिखलातून ते रस्ता नाही, काही नाही. ते हिरीतून पाणी काढायचं. कोण 2 जीवाची बाई राहिली तो अशी टोंगल्यानं चालायची त्या हिरी जवळ. हिर आहे ते जंगलाकडे. मग ते झोपड्या होत्या आमच्या. कोणीच नाही यायचं तेव्हा. कोणी सरपंच नाही यायचा, कोणी पत्रकार नाही यायचा, कोणीच नाही यायचा. त्यांच्याजवळ कोणाजवळ डॉक्युमेंट नाही होते. त्यांचे डॉक्युमेंट बी बरोबर केले त्यानं. त्यांच्या घराचे पट्टे नाही होते, कोणाजवळ घरांचे पट्टे केले. या रोडानं चिखल होत होते. असे बदबद तो चिखलाचा रोड पाहिजे कसा सुंदर वाटते. चांपा हा 206 लोकसंख्या वस्तीचा पारधी बेडा असून उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे. राष्ट्रीय महामार्गावर उभी असलेली सुंदर आणि स्वच्छ चांपा ग्रामपंचायत सर्वांचं लक्ष वेधून घेते. बेड्यावर 47 कुटुंब स्थायिक असून शिकार आणि मजुरी हे उदरनिर्वाहाचं साधन आहे. युवा सरपंच आदिश पवार यांनी बेड्यातील नागरिकांच्या सहकार्यातून आणि आदिवासी विकास विभागाच्या मदतीतून विकास घडवून आणला आहे. एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाच्या माध्यमातून बेड्यावर सिमेंट रस्ते, भूमिगत गटार, नाली, समाज भवन बांधकाम, हेल्थ ATM मशीन, ग्रीन जिम, सोलार हायमास्ट लाईट यासह अनेक शैक्षणिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना प्राप्त झाल्या आहेत. त्यातून चांपा म्हणजे शमशेरनगर या बेड्याला स्थैर्य लाभले आहे. विशेष म्हणजे बेड्यावरील लहान मुलांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी भिंतीवर विविध प्रकारचे अभ्यास साहित्य लिहिले गेले आहेत. त्यातूनच छोटी छोटी मुलं इंग्रजी कविता, मराठी कविता, गाणी आणि अंकगणित सहजरित्या सोडवत तर आहेच, पण ज्ञानाच्या उंच आकाशात उडण्याची देखील स्वप्न बघत आहेत. ABCDEFG come on so you hit with me. HIJKLMN give me the book we have read. पारधी समाजालाच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि संपूर्ण निव्वळ पारधी समाजाचाच विकास न करता गावामध्ये असणारे अनेक जे गोंड समाज आहे, मानस समाज आहे यांच्या वस्तीवर सुद्धा सिमेंट रस्ते आदिवासी विभागाअंतर्गत मंजूर करून देण्यात आलेले आहे. प्रतिनिधी या नात्यानेच मी
माननीय आदिवासी विभाग आणि माननीय हिसोकर साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज मी 5 वर्षाचा कार्यकाल माझा पूर्ण झाला आणि या विकासाला कुठंतरी आदिवासी विकास विभागाने हातभार लावला, म्हणून परत एक वेळेस संधी देऊन आज माझ्या स्वतःच्या पत्नीसुद्धा या गावाचं परत नेतृत्व संपूर्ण गावांनी त्यांना दिलेले आहे. त्याबद्दल मी मनस्वपूर्वक आदिवासी विकास विभागाचा मनापासून आभार व्यक्त करीत आहे. चांपा या गावासोबतच शेषनगर हा पारधी बेडा देखील विकासाच्या झोतात आहे. हिंगणा तालुक्यातील 500च्या वर लोकसंख्या असलेले शेषनगर या गावाची स्थापना 1962 साली बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी केली. बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या नावावरून पडलेलं शेषनगर हे गाव पारधी समाजासाठी एक आदर्श गाव आहे. बेड्यावरील बहुतांश पारधी बांधव आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शेती हा मुख्य व्यवसाय करतात. मी बबन दुवाला गोरामान, अध्यक्ष आदिवासी पारधी विकास परिषद विदर्भ प्रांत तथा आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन. तर या गावामध्ये कोणी आमदार खासदाराचा फंड मिळालेला नाही. आतापर्यंत कोणत्या आमदारांनी आणि खासदारांनी फंड दिलेले नाही. पूर्ण 100% आदिवासी विकास विभागांनीच या गावामध्ये जे रस्ता बी हा बी रस्ता आहे तर आदिवासी विभागाच्या ठकरबाबा योजनेत झालेला आहे. नाल्या पण योजनेनं झालेला आहे. समाज मंदिर सुद्धा आदिवासी विभागाने बांधलेलं आहे. आणि जेवढा विकास आणि संपूर्ण म्हणजे पूर्ण गावाचे जेवढे बी घरकुल आहे मिळालेले आहे ते सर्व आदिवासी विकास विभागांच्याच माध्यमातून दिलेलं आहे. आणि आता जेवढी बी प्रगती आमच्या गावाची झालेली दिसत आहे तर ते आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून झालेली आहे. विशेष म्हणजे शेषनगर येथील पारधी बांधवांनी दारू गाळणे यासारखे अवैध व्यवसाय सोडून शेळीपालन, शेती आणि शेतमजुरी आणि छोट्या किराणा दुकानांसारख्या व्यवसायातून आपला उदरनिर्वाह केला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अनेक विकासाच्या योजना आणि निधीच्या माध्यमातून बेड्याचा विकास होतो आहे. माझं नाव सुभाष भोसले आहे, मुक्काम शेषनगर, हिंगणा तालुका, नागपूर जिल्हा. मी जातीचा पारधी समाजाचा असून शिक्षण एकदम म्हणजे पहिला वर्ग आहे. शिक्षण शिकलो नाही, पण तरी पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवानं आणि दुसरा इकडल्या तिकडल्या अनुभवानं मी ऑर्गॅनिक शेती करत आहो. माझ्या समाजवाल्याले बी आव्हान आहे, बाकीच्या लोकांना आव्हान असं आहे का आपण जर चांगलं विषमुक्त अन्न खाऊ तर आपले मुलं बाळही चांगले राहील, आपणही चांगले राहू, आपल्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहील. आदिवासी विभागाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या यासाठी कार्यालयातील संपूर्ण स्टाफ सतत मेहनत घेत असून पारधी बांधवांचे ते समाधान करतात. कल्याणकारी योजनांची माहिती पुरवणे, अर्ज स्वीकारणे, कागदपत्र गोळा करणे, बेड्यांना भेटी देत मार्गदर्शन करण्याबाबतचं काम विभागातील कर्मचारी चोखपणे पार पाडत आहेत. पारधी बांधवांना शिक्षित करून त्यांचे जीवनमान उंचवावे आणि सर्वांगीण विकास साधत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग सदैव प्रयत्नरत आहे. मान्य जिल्हाधिकारी, मान्य उपजिल्हाधिकारी, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांनी पण खूप सहकार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे नागपूरमध्ये आरोग्य अभियान राबवण्यात आलेलं आहे. जे पण आपले नागपूरमध्ये 42 पाडे होते त्यांसाठी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर महामुनी सर यांनी पुढाकार घेऊन त्यांनी 42ही गावामध्ये आरोग्य अभियान राबवले. त्यामध्ये प्रत्येक पारधी समाजातील व्यक्तींना तपासणी करून त्यांच्या आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित करण्यात आली. जो निधी होता तो आपण जिल्हा योजना यामधून मान्य जिल्हाधिकारी इटनकर सर यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले आणि त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. तर या सर्व कार्यामागे माननीय पालकमंत्री बावनकुळे सर हे आमचे नेहमी आदर्श राहिलेले आहेत. त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून या सर्व पारधी समाजाच्या गावांचा विकास करण्यासाठी आम्हाला नेहमी प्रयत्नशील राहा असे आम्हाला नेहमी सूचना करण्यात आलेल्या आहे. सर्वांचे आदिवासी विभागाला खूप सहकार्य लाभलेले आहे. महसूल विभाग असो, जिल्हा परिषद असो, इतर डिपार्टमेंट असो, त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करून सर्वांनी आम्हाला नागपूर पॅटर्न हा प्रसिद्ध करण्यासाठी योगदान दिलेले आहे. सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि यापुढे पण आपल्या पारधी समाजाचा विकास आणखी चांगल्या पद्धतीने होईल या संबंधी मी ग्वाही देतो. नेहमी पारधी आणि इतर आदिवासी विकासासंबंधी आमचं जो डिपार्टमेंट आहे हे नेहमी कार्यरत राहते आणि राहणार आहे. या संबंधी सर्वांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. पारधी समाज
गरिबीच्या विळख्यातून उजेडाच्या उत्सवाकडे वळू लागलाय. नव्या जगाशी स्पर्धा करत समाज स्वाभिमानानं जगू लागलाय आणि भटकंतीला विराम देत विकासाचा मार्ग देखील प्रशस्त करत चाललाय. एकेकाळी भटकंती करणारा हा समाज आता स्थैर्याकडे वाटचाल करतोय. हा समाज केवळ इतिहासाचा वारसदार नाही, तर नव्या भविष्याचा शिल्पकार आहे.